राहुल गांधी आगे मेन फ्रंट। पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर बॅरिकेडिंग सुद्धा लावण्यात आले आणि या ठिकाणी सामान्य निर्णयास मज्जाव करण्यात आला। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार मोर्चा पुकारण्यात आला। संसद भवन ते निवडणूक आयोग असा हा मोर्चा आहे आणि या मोर्चात शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, महाराष्ट्रातले काही मोठे नेते देखील सहभागी होत आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय। मोर्चाचं मार्गक्रमण सध्या सुरू झालेलं आहे। राष्ट्रगीताला सुरुवात करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। काँग्रेसचे इतर नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। इतकंच नाही तर तब्बल 300 खासदार, विरोधकातले 300 खासदार देखील या मोर्चात सहभागी झाले। कमलेश जी भी लग गए हैं। अच्छे विजुअल मिल गए आगे के, अब तो जो मिलता रहेगा बीच बीच का। अजीत भाई, अजीत आराम से आराम से आराम से सर, आराम से जा रहे हैं। अजीत भाई, अजीत आपण पाहू शकतोय काँग्रेसचे नेते मंडळी सध्या दाखल झालेत। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा हा एल्गार मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये संसद भवनापासून ते निवडणूक आयोगापर्यंत हा मोर्चा नियोजित करण्यात आला। त्यानंतर या मोर्चामध्ये तब्बल 300 खासदारांचा देखील सहभाग आहे। विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। आयोगाविरोधात तब्बल 300 खासदार एकवटले। अजीत भाई, अजीत मतांची चोरी चालणार नाही अशा आशयाच्या घोषणा सध्या या मोर्चाच्या दरम्यान विरोधकांकडून करण्यात येत आहे। थोड्या वेळापूर्वी देखील पाहिलं, संसदेच्या परिसरात पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जे आरोप केले होते, मतांच्या चोरीचे जे आरोप केले होते, त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी इंडिया आघाडीचा एल्गार मोर्चा पुकारण्यात आलाय आणि हा मोर्चा निवडणूक आयोगावर धडक देणार। आपण पाहू शकतो सध्याची ताजी दृश्य। शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत हे देखील या एल्गार मोर्चात सहभागी झालेत। सध्या आपण पाहू शकतोय राहुल गांधी दिसत आहेत, प्रियंका गांधी दिसत आहेत, त्यासोबत काँग्रेसचे इतर खासदार देखील या ठिकाणी उपस्थित असलेले दिसत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।